नमस्कार, सरिताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत वेलचीयुक्त कैरीचं पन्ह। आता उन्हाळा सुरू झालाय आणि समजा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण कुठे बाहेर गेलो तर जागोजागी बोर्ड लागलेलेच असतात की वेलचीयुक्त थंडगार कैरीचं पन्ह मिळेल। आणि रखरखत्या उन्हामध्ये आपण असा जेव्हा बोर्ड वाचतो तेव्हा आपली पावलं न अडखळता तिथे जातात आणि आपण त्याचा आस्वाद घेतो आणि तृप्त होतो। तर हेच कैरीचं पन्ह आपण घरी बनवूयात। त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। या कैऱ्या मी 15 मिनिटं आधी नॉर्मल पाण्यात भिजत ठेवल्या होत्या आणि परत हाताने चोळून त्या स्वच्छ धुवून घेतल्यात, म्हणजे त्याचा चीक वगैरे सगळं निघून जातं। तर या दोन्ही कैऱ्या मी पहिल्यांदा कुकरमध्ये 1 ग्लासभर पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही वरण भाताच्या कुकरमध्येही बटाटे कसे उकडतो तसंच या कैऱ्या शिजवून घेऊ शकता। तर 2-3 शिट्ट्यांनंतर कुकर पूर्णपणे थंड झालाय। आता याला आपण उघडून बघूयात। तर कैरीचा रंग थोडा बदलतो आणि कैरीचं साल अलगद मोकळं होतं शिजल्यानंतर। तर याची सालं आपण काढून टाकूयात। याचं देठही आपल्याला काढून टाकायचंय। सालाला काही गर असेल तर तो पण आपण या बाउलमध्ये घ्यायचा आहे। साल काढल्यानंतर आपण याचा गर कोईपासून वेगळा करायचा आहे। तर अशा प्रकारे याच्यातली कोय आपण अलगद बाजूला काढून टाकायची। तर हा पल्प आता आपल्याला काटे चमच्याने किंवा हातानेच व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे। तर हा मॅश झाल्यानंतर मी याला मोजून घेतलाय। तर हा 1 वाटी पल्प आहे। तर 1 वाटी पल्पसाठी इथे मी 1 वाटी किसलेला गूळ घेतलाय। तुमची जर कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही जास्त गूळ वापरू शकता किंवा गुळाऐवजी साखरही वापरू शकता। गूळ शक्यतो किसून घ्यावा, म्हणजे हा छान मिक्स होतो। तर आता हातानेच याला आपण मिक्स करायचंय आणि पल्प आणि गूळ हे छान एकजीव करायचंय, म्हणजे पन्ह्याला चांगली चव येते। तर हे छान एकजीव झालेलं आहे। तुम्ही बघू शकता गूळ मी खिसून घेतल्यामुळे गुळामध्ये अजिबात गाठी नव्हत्या, त्यामुळे हे छान पटकन मिक्स झालंय। आता यामध्ये घालूयात अगदी पाव चमचा वेलची पूड। तुम्हाला हवं तर इथे तुम्ही काळी मिरी पूडही वापरू शकता। त्याचबरोबर भाजलेल्या जिऱ्याची पूडही वापरू शकता। हे व्यवस्थित मिक्स झालं की आता मी इथे एक स्ट्रेनर घेतलाय। एका बाउलवर आपण स्ट्रेनर ठेवायचा आहे आणि हा जो पल्प आपण बनवून घेतलाय तो व्यवस्थित स्ट्रेन करायचा आहे। म्हणजे काय होतं, गुळाचे काही खडे चुकून राहिले असतील किंवा आंबा जर केसाळ असेल जास्त तर तसा चोथा बाजूला निघून जातो। तर अशा प्रकारे हा पल्प मी इथे एका बाउलमध्ये स्ट्रेन करून घेतलेला आहे। अतिशय मऊ असा पल्प तयार झालाय। आता आपण याला सर्व करून याचं पन्ह कसं करायचं ते बघूयात। तर इथे ग्लास थोडे मोठे आहेत त्यामुळे मी 2 चमचे पल्प घेतलाय। तुम्हाला हवा तेवढा पल्प तुम्ही वापरू शकता। त्यानंतर इथे मी चिमूटभर सेंधव मीठ घालतीये, त्याने चव छान येते। तुम्हाला हवं तर इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड वापरू शकता अगदी चिमूटभर, किंवा काळी मिरी पूड वापरू शकता। यावर एक आईस क्यूब घालूयात आणि त्यानंतर थंडगार पाणी। तर आता हा पल्प तळाला बसू नये म्हणून आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला। तर हे व्यवस्थित मिक्स झाले। यावर परत एक आईस क्यूब घालूया आणि गार्निशिंगसाठी पुदिन्याची पानं। तर तयार आहे थंडगार वेलचीयुक्त कैरीचे पन्हे। तर तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।